बळजबरीने धर्मांतर, मुस्तफा शेखवर राज्यातला पहिला गुन्हा दाखल. आमिष दाखवून फसवून बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक काल सोमवारी मंजूर झाल्यानंतर या कायद्यान्वये राज्यातील पहिला गुन्हा नाशिकमधील इगतपुरीमध्ये दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपी मुस्तफा शेख विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर धर्म लपवून फसवणूक करून अत्याचार केल्याच्या आरोपानंतर धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने पीडितेसोबत मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर धर्म लपवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2022मध्ये युवती अल्पवयीन असताना बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीने पीडितेला कपालेश्वर मंदिर परिसरात बोलावून धमकावल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये आहे. पीडितेने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आरोपीने तिला संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू अशी धमकी दिली होती. कुटुंबाला संपवण्याची धमकी देत आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचं पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. आरोपीने घरात कोणीही नसताना बळजबरीने घरात घुसून बलात्कार केल्याचंही पीडितेने म्हटलं आहे. धर्मांतर करण्यासाठी वेळोवेळी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याची तक्रार 19 वर्षीय पीडित तरुणीने इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. या प्रकरणामध्ये संशयित आरोपी मुस्तफा शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.